everyone, welcome back to Chimut's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. अल्कोहोल फिनॉल इथरचा पार्ट स्टार्ट केलाय आपण आणि लास्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला एकच रिएक्शन शिकवली, ती कोणती होती? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स फ्रॉम अल्काइल हॅलाइड. आज काय बघणार? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलच बट फ्रॉम अल्कीन. आज कशापासून बनवतोय आपण अल्कोहोलला? अल्कीन पासून. सो रिएक्टंट तर सेम राहणार आहे आपला, प्रोडक्ट तर अल्कोहोलच असणार आहे आपला, बट अल्कीन टू अल्कोहोल जायच्या दोन मेथड्स आहेत. अल्कीन टू अल्कोहोल जायच्या दोन मेथड्स आहेत. त्या दोन मेथड्स कोणत्या आहेत? ऑलरेडी सांगितलंय हे सुद्धा. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन अँड सेकंड मेथड आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. नाव ऐका प्रॉपर. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय? रिएक्शन विथ वॉटर. पण पाण्यासोबतची रिएक्शन ऍसिड कॅटलाइज्ड आहे, म्हणजे कॅटलिस्ट कोण वापरणार आहे आपण त्याच्यामध्ये? ऍसिड. बघा मेथड 1 ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर, बट ही जी रिएक्शन होणार आहे त्याच्यामध्ये कॅटलिस्ट कोण असणार आहे? H2SO4 and H2SO4 is an acid. Hence acid catalyzed hydration of alkene will give us alcohol. जनरल रिएक्शन शिकवतीये. मेथड 2 जी आहे ती आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. परत नाव व्यवस्थित आहे का? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे युजिंग हायड्रोबोरेन. म्हणजे कोण आहे? डायबोरेन. दॅट इज B2H6. डायबोरेन म्हणजेच कोण? B2H6. राईट इट एज डायबोरेन. किंवा यालाच मी कसं म्हणू शकते? 2 टाइम्स BH3 हायड्रोबोरेन. बघा B2H6 म्हणजे 2 टाइम्स BH3. मी तेच लिहिले इथं BH3 ब्रॅकेटला ट्वाइस, ब्रॅकेटचा ट्वाइस. सो असं लिहिण्यापेक्षा काय करा, असंही तुम्ही लिहू शकता डायबोरेनला. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ इट इज परऑक्साइड H2O2. कारण आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन युजिंग कोण करणार आहे आपण? युजिंग परऑक्साइड. सो मेथड 2 काय झाली? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. अल्कीनचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये करायचं युजिंग हायड्रोबोरेन म्हणजेच कोण? डायबोरेन. BH3 ट्वाइस. ऑक्सिडेशन साठी कोण लागणार आपल्याला? H2O2 दॅट इज परऑक्साइड. फक्त रिएक्शन मध्ये डिफरन्स काय आहे या दोन? इथे आपल्याला 6 मॉलिक्युल्स ऑफ अल्कीन घ्यावे लागतात. या 6 अल्कीन्स पासून मला 3 अल्कोहोल भेटणार आहेत. काय म्हणतीये? 6 अल्कीन्स घ्यावे लागतील. या 6 अल्कीन्स पासून मला 3 करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स भेटणार आहेत. परत आणखीन एक जी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे ती म्हणजे ही जी रिएक्शन आहे ती वर्क करते अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ. स्पेलिंग बघून घ्या. मार्कोनिकॉफ. अँड मेथड 2 जी काम करते ती काम करते अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ. ओके. कसे काय मेकॅनिझम अजून काहीच सांगितलेलं नाही. फक्त एवढं क्लिअर केलं, लास्ट पार्ट मध्ये जसा आपला रिएक्टंट अल्काइल हॅलाइड होता, प्रोडक्ट अल्कोहोल होता आणि आपण रिएजंट 3 वापरलेले. पहिला होता NaOH aqueous, सेकंड KOH aqueous अँड थर्ड मेथड मध्ये मॉइस्ट Ag2O. सिमिलरली ह्या पार्ट मध्ये रिएक्टंट अल्कीन होतोय, प्रोडक्ट अल्कोहोलच असणार आहे. 2 मेथड आहेत. फर्स्ट मेथड ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन, सेकंड मेथड हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. जेव्हा मेकॅनिझम शिकवेन तेव्हा सांगेन की हा मार्कोनिकॉफ कसा फॉलो करतोय आणि मेथड 2 अँटी मार्कोनिकॉफ कसं काय फॉलो करते. ठीक आहे. एकदा स्क्रीनशॉट करा पटकन. चला मग मेथड 1 पासून स्टार्ट करूया. बघा हे प्रत्येक वेळी लिहून घेतलंय, कन्फ्युजनच नको कोणती रिएक्शन शिकतोय. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्कीन आणि जेव्हा ऍसिड आणि वॉटर दिसतं तेव्हा ती ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन मेथड आहे. काय असणार आहे नाव याचं?
ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे व्हॉट इज हायड्रेशन? हायड्रेशन इज नथिंग बट addition of water. Addition of water. Acid catalyzed म्हणजे काय? In presence of acid. In presence of acid. ठीक आहे. आता मी तुम्हाला शिकवणार प्रोडक्ट बनवायचा कसा. मेकॅनिझम आता पहिल्यांदा शिकवत नाहीये. आता काय शिकवणार? रिएक्टंट दिसला की प्रोडक्ट बनवायचा कसा. आपल्याला वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचा आहे. कोणामध्ये? या अल्किन मध्ये. आता ऍडिशन म्हणजे काय? तर ऑलवेज ऍडिशन म्हणजे डबल बॉन्डला ब्रेक करायचं आणि त्याच्या अक्रॉस तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचंय. बघा कसा. वॉटर दिसतोय, HOH. वॉटर असा असतो ना, HOH. हायड्रोजन वरती चार्ज कुठला? पॉझिटिव्ह. ऑक्सिजन वरती चार्ज कुठला? निगेटिव्ह. आणि मी पहिल्यांदाच सांगितलेलं ऍसिड कॅटलाइज जी मेथड 1 आहे आपली, ती काय फॉलो करते? मार्कोनिकॉफ. मार्कोनिकॉफ फॉलो करते. म्हणजेच काय? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅच टू दॅट कार्बन विच हॅज less number of hydrogen atom. बघा, अल्किन जेव्हा येते तेव्हाच मार्कोनिकॉफ अँटी मार्कोनिकॉफ येतो. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट म्हणजे कोण? OH मायनस विल अटॅच टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. इकडे पण 2 आहे, इकडे पण 2 आहे, म्हणजे सिमेट्रिक अल्किन आहे. कुठेही केलं तर चालेल या केसमध्ये. बरोबर आहे का? मग बघा, CH2 इकडे काय होणार? डबल बॉन्ड तुटणार. डबल बॉन्ड तोडणं आणि ऍडिशन करणं यालाच आपण काय म्हणतो? ऍडिशन अक्रॉस डबल बॉन्ड. CH2 कोणत्याही एकाला तुम्ही काय लावणार आहे? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट म्हणजे OH. जर OH इकडे लागला असेल तर हायड्रोजन कुठे असणार? त्याच्या शेजारच्या कार्बनला. सो इथे झाला हा हायड्रोजन. मग प्रोडक्ट कोण आहे? CH3CH2OH. प्रोडक्ट कसा झाला? CH3CH2OH. बघा बरं, इथिन पासून आपण काय बनवलाय? तो इथेनॉल. 2 कार्बन वाला इथिन. आणि प्रोडक्ट कोण आहे हा? इथेनॉल. गॉट इट? आता अनसिमेट्रिक बघा. वॉटरला ऍड करायचंय. लगेच काय करणार तुम्ही? HOH. निगेटिव्ह पार्ट कोण आहे? OH मायनस. Negative part of reagent will attack that carbon which has less number of hydrogen atoms. इथे 1 हायड्रोजन आहे, इथे 2 हायड्रोजन आहेत. म्हणजे कुठे येणार आहे OH आपला? या कार्बन वरती. Negative part of reagent will attach to that carbon which has less number of hydrogen atom. म्हणजे इथे OH येणार. मग डेफिनेटली हा हायड्रोजन कुठे जाणार आहे? दुसरा. डबल बॉन्डच्या अक्रॉस बघायचं. डबल बॉन्ड कुठे आहे? इथे दिसतीये. मग हायड्रोजन या साईडला जास्त आहेत की त्या साईडला जास्त आहेत हे बघतोय. म्हणजे या साईडला कमी आहेत की त्या साईडला कमी आहेत. जिकडे कमी तिथे OH मायनस लावणार आहे तुम्ही. मग प्रोडक्ट काय झाला बघा आता? CH3 पहिला आहे तसा, दुसरा CH2 आहे तसा, परत आहे CH, यालाच येऊन लागणार आहे आपला OH. आणि पुढे काय करणार? डबल बॉन्ड तोडायची, सिंगल बॉन्ड होते आणि इथे येणार आहे हायड्रोजन. म्हणजे CH2 होता, अजून एक हायड्रोजन आला तर CH3 होणार. म्हणून डायरेक्ट लिहिलं. कोण होतं इथे? 1 2 नंबरिंग कुठून देणार? डबल बॉन्ड आहे त्या साइडून. 1 2 3 4 म्हणजे ब्यूट 1 इन होता. या ब्यूट 1 इन पासून तुम्ही काय बनवलंय? ब्यूटॅन 2 ऑल. ब्यूटॅन 2 ऑल. लक्षात आलं? आता सेम बघा इथे काय करायचं म्हटलं मी. अल्किन दिसली त्याच्यावर H+. H+ म्हणजेच काय? ऍसिड.
H2SO4 प्रत्येक वेळी लिहून नाही देणार, H+ म्हणून सुद्धा ते लिहू शकतात. सो वॉटर आहे, अल्कीन दिसली की निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅच टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आता डबल बॉन्ड कुठे आहे? ही डबल बॉन्ड आहे. या साईडला पण एकच हायड्रोजन आहे, या साईडला पण एकच हायड्रोजन आहे. सिमेट्रिक अल्कीन आहे. सिमेट्रिक अल्कीन असतील तर दोघांकडे सुद्धा सेम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहेत. तुम्ही कुठेही OH लावला तर चालतो, इथे लावा नाही इथे लावा, प्रोडक्ट सेमच येणार आहे. फक्त जिथे OH लावताय त्याच्या उलट्या बाजूला, त्याच्या दुसऱ्या बाजूला काय येतो? आपला हायड्रोजन येत असतो. मग प्रोडक्ट काय बनेल? CH3, पुढे कोण आहे? CH, इथे कोण येणार आहे? हा हायड्रोजन येणार आहे म्हणून डायरेक्ट CH2 लिहिते. आधी एक हायड्रोजन परत एक येणार म्हणून CH2 झाला. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाली. CH, त्याला लागणार आहे आपला OH आणि इकडे कोण आहे? CH3. परत बघा स्टार्ट कोण होता इथे? ब्यूट 2 इन, ब्यूट 2 इन, 1 2 3 4, 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूट. सेकंडला डबल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट 2 इन आणि प्रोडक्ट कोण आहे? 1 2 3 4, ब्यूटॅन 2 ऑल, ब्यूटॅन 2 ऑल. म्हणजे ब्यूट 1 इन असू दे किंवा ब्यूट 2 इन असू दे, प्रोडक्ट बघा काय बनलाय? ब्यूटॅन 2 ऑलच बनलाय. ही कशाची कमाल आहे? ही कमाल आहे मार्कोनिकॉफची. कारण मार्कोनिकॉफ मध्ये काय होतंय? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट, रिएजंट म्हणजे आपण जो ऍड केलाय, कोण ऍड केलाय आपण? वॉटर. मग निगेटिव्ह पार्ट ऑफ वॉटर काय झालं? OH मायनस. सो मी ब्रॅकेट मध्ये काय लिहिते? OH मायनस विल attach to that carbon which has, अशा कार्बनला अटॅच होणार which has less number of hydrogen atom, less number of hydrogen atom. ही अल्कीन सिमेट्रिक होती. सिमेट्रिक अल्कीन म्हणजे काय? डबल बॉन्डच्या या साईडला पण CH2 ग्रुप आहे, या साईडला पण CH2 ग्रुप आहे, मधून कट केलं तर दोन्ही साईडला सेम ग्रुप आले. सिमेट्रिक. सिमेट्रिक असेल तर काही विचार करायचा नाही, निगेटिव्ह पार्ट कुठेही लावला तरी चालून जाईल, प्रोडक्ट सेमच येतो. जेव्हा अल्कीन अनसिमेट्रिक आहे म्हणजे बघा हा डबल बॉन्ड आहे, इकडच्या बाजूला फक्त CH2 आहे आणि इकडे कोण आहे? CH3 CH2 CH. अशा अल्कीन्सना आपण अनसिमेट्रिक अल्कीन्स म्हणतो. अनसिमेट्रिकच्या वेळी मार्कोनिकॉफ मेजरली प्ले रोल करतो. कसं? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅच टू दॅट कार्बन. 2 नंबरच्याच कार्बनला लागणार कारण याच्याकडे हायड्रोजन कमी आहे. 1 नंबरकडे 2 हायड्रोजन आहेत, 2 नंबरकडे 1 हायड्रोजन आहे. सो इथे अटॅचमेंट झाली. प्रोडक्ट काय झाला आपला? ब्यूटॅन 2 ऑल. परत ब्यूट 2 इन, इथे डबल बॉन्ड आहे, या साईडला पण सेम ग्रुप आहे, या साईडला पण सेम ग्रुप आहे. म्हणजे परत आपली अल्कीन काय आहे? सिमेट्रिक आहे. निगेटिव्ह पार्ट कुठेही जाऊ दे, इथे पण 1 हायड्रोजन आहे, इकडे पण 1 हायड्रोजन आहे, दोन्हीकडे जरी लावला तर प्रोडक्ट ब्यूटॅन 2 ऑलच येणार आहे. बघा एकदा करून. सो याला आपण काय म्हटलं? इट इज मार्कोनिकॉफ. ही मेकॅनिझम नाहीये, हे काय झालंय? अल्टिमेट मेकॅनिझम आहे. म्हणजे रिॲक्शनची मेकॅनिझम वेगळ्या पद्धतीने होते, पण ज्याला आपण ट्रिक्स म्हणतो ना, की अशा ट्रिक्स खेळून आपल्याला आपला प्रोडक्ट बनवता येतो. सो कोणतीही अल्कीन दिली आणि ऍसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन करायची असेल तर तुम्ही करू शकाल का? मी परत 5 रिॲक्शन्स देते, चेक करा तुम्हाला करता येते का. त्याआधी याचा स्क्रीनशॉट करा. चला परत 6 रिॲक्शन्स दिलेत. डेफिनेटली परत इथं शॉर्टकट म्हणून लिहून घ्या. रिॲक्टंट अल्कीन आहे, प्रोडक्ट काय असणार? डेफिनेटली अल्कोहोल. कारण आपण काय शिकतोय? प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किन्स. त्यातली मेथड 1 झाली आहे ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन.
बाकी सगळं मीनिंग सांगून झालंय. चला आता पॉज करा व्हिडिओ आणि सगळ्या रिॲक्शन सॉल्व्ह करून बघा. ओके, सॉल्व्ह केलेत रिॲक्शन. या दोन टाईप खूप सिंपल आहेत म्हणून मी ऑलरेडी प्रोडक्ट काढून घेतलाय. काय करणार आहे, ऍसिड दिसलं, वॉटर दिसलं की ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन आहे. रिॲक्टंट अल्किन दिसली की जिथे डबल बॉन्ड आहे तिथे 1 2 नंबर करून घ्यायचं. डबल बॉन्डच्या या बाजूला आणि त्या बाजूला. इथे मी एक्स्ट्रा हायड्रोजन काढलेला तो रफ केला. कार्बन 4च बॉन्ड बनवतो. माझा 5वा बॉन्ड झालेला तो मी रफ केलाय. 1 2 कसंही नंबर द्या तुमच्या मनाने, याला 1 याला 2, कारण हे काय IUPAC नंबरिंग नाही आहे. आपल्या अंडरस्टँडिंग साठी मी नंबरिंग केलंय. कारण इथे जे वॉटर आहे ते कसं असणार आहे, H+OH- आणि आपला मार्कोनिकॉफ काय सांगतो आपल्याला, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट will attach that carbon which has less number of hydrogen atom. कारण कार्बन 1 कडे एकही हायड्रोजन नाहीये, पण कार्बन 2 कडे 2 हायड्रोजन आहेत. मग कमी हायड्रोजन जिकडे आहेत म्हणजे 1 नंबर वरती आपला OH अटॅक करणार. मग प्रोडक्ट काय बनेल, CH3 आहे तसा, C च्या वरती मिथाइल ग्रुप आहे तसा, इथे लागेल OH, पुढे डबल बॉन्ड तोडायची कारण OH जो आहे तो याच्या अक्रॉस ऍड झालाय. इथे OH ऍड होणार तर इथे H. CH2 होता, मी CH3 केला. दॅट्स इट. सिमिलरली इकडे H+OH-. According to Markovnikov, negative part of reagent will go to that carbon which has less number of hydrogen. एक नंबरकडे एक हायड्रोजन आहे, 2 नंबरकडे एकही हायड्रोजन नाहीये. मग कुठे जाणार OH, इकडे. बघा कसा होईल प्रोडक्ट, CH3 इथे हायड्रोजन येणार. सो CH2 डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड झालं, C वरती CH3, पुढे काय आहे तो आहे तसा मॉलिक्यूल लिहायचा आपल्याला. CH2 आहे पुढे. सो त्याच्यामध्ये काही चेंज करायचा नाहीये, फक्त या 2 नंबरच्या कार्बनला खाली येऊन OH लागेल आणि आपला तो वाला अल्कोहोल बनला. बाकी तुम्ही IUPAC करूच शकताय. हे कोण आहे, टर्ड ब्युटिल अल्कोहोल, कॉमन नेम आहे. टर्ड ब्युटिल अल्कोहोल लिहू शकताय तुम्ही रिॲक्शनच्या बेसला. हे कोण आहे, 1 2 3 4 5 3 मिथिल पेंटॅन 3 ऑल, 3 मिथिल पेंटॅन 3 ऑल. तुमचं तुम्ही नाव लिहून घ्या. आता कधी कधी असेही कंपाऊंड देतील तुम्हाला, डायरेक्ट फक्त काय बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. इथे CH3 CH2 CH2 असं काही लिहिलेलं नाहीये, तर काही नाही, तुम्ही सिंपल आधी आहे तो मॉलिक्यूल काढून घ्या. फक्त जिथं डबल बॉन्ड आहे तिथे सिंगल बॉन्ड करा. डबल बॉन्डला सिंगल बॉन्ड करा, कारण डबल बॉन्डची सिंगल बॉन्ड होते, डबल बॉन्डची सिंगल बॉन्ड होते. सो मी आधीच सिंगल बॉन्ड केलं. परत एक नंबर इथे कोण आहे, इथे जर नीट बघितलं तर तुम्हाला कळेल हे CH2 असतं वरती, कार्बन असतो. कार्बननी 2 बॉन्ड खाली केलेत, याचा अर्थ 2 बॉन्ड हायड्रोजन सोबत असणार आहेत म्हणून CH2. इथे कोण असणार आहे, फक्त कार्बन, कारण चारीच्या चारी बॉन्ड 1 2 3 4 कंप्लीट आहे. आता मग सांगा, जर याला 1 नंबरचा कार्बन म्हटलं आणि याला 2 नंबरचं कार्बन म्हटलं तर कोणाकडे कमी हायड्रोजन आहेत, ऑफकोर्स 1 नंबरकडे. सो निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट दॅट इज OH- will attack to that carbon which has less number of hydrogen. म्हणजे या कार्बनला OH लागणार आहे, सो या कार्बनला OH लावा. वर खाली कुठेही लावू शकताय OH, ठीक आहे. आणि वरती काय असणार आहे, CH2, अजून एक हायड्रोजन येणार आणि तो बनणार CH3. इथे काय होईल, हे मिथाइल ग्रुप. गॉट इट. कसं बनवलंय, सिंपल आहे, बघून घ्या एकदा. इथे बघा आता परत मी काय म्हटलं, तुमचा जो काही मॉलिक्यूल आहे तो आहे तसा काढायचा, डबल बॉन्ड फक्त रफ करायचे. डबल बॉन्डला फक्त रफ केलं. आता 1 2 पोझिशन दिली, दोन्हीकडे बघा. इथे जो कार्बन आहे, इथे जो कार्बन आहे, दोघांनी किती बॉन्ड केले, 1 2 3. या पण कार्बनने किती बॉन्ड केले, 1 2 3. याचा अर्थ फक्त एकच बॉन्ड राहिलाय आणि तो कोणासोबतचा असतो, हायड्रोजन सोबतचा. प्रत्येक कार्बन 4 बॉन्ड करणार आहे. 3 तुम्हाला दिसतायत म्हणजे चौथा हायड्रोजन आहे, 3 तुम्हाला दिसतायत म्हणजे चौथा हायड्रोजन आहे.
आता हा तर सिमेट्रिक झाला. फर्स्ट कार्बनकडे पण एकच हायड्रोजन, दुसऱ्या कार्बनकडे पण एकच हायड्रोजन, त्यामुळे कुठेही लावा तुम्ही OH काही फरक पडणार नाही. एक साइडला OH लावायचं आणि दुसऱ्या साइडला हायड्रोजन लावायचं. बरोबर आहे ना? आपण तेच करत आलोय. ज्या साइडला OH लावतोय त्याच्या या बाजूला हायड्रोजन लावतोय. ज्या साइडला आपण OH लावलाय त्याच्या इकडे आपण डबल बॉन्डच्या उलट्या बाजूला हायड्रोजन लावतोय. सिमिलरली इकडे केलं. CH2 होता, CH3 झाला. तेच केले. फिफ्थला काय केलं असेल तुम्ही? सिमिलरली परत आहे ती रिंग काढली, डबल बॉन्ड कुठे हटून घेतली, डबल बॉन्ड फक्त रफ केला. 1 2 2 1 कसंही तुम्ही नंबरिंग देऊ शकताय. फक्त बघा, 1 नंबरच्या कार्बनने 1 2 3 बॉन्ड्स केले, याचा अर्थ चौथा बॉन्ड जो राहिलाय तो हायड्रोजन आहे. 2 नंबरच्या कार्बनने 1 2 3 4 चारही सुद्धा बॉन्ड केलेत, याचा अर्थ तिथे कुठलाही अजून बॉन्ड उरलेला नाही, सगळे बॉन्ड सॅटिस्फाईड आहेत. परत बघा, H+ OH-. Negative part of reagent will attack to that carbon which has less number of hydrogen. एककडे कमी हायड्रोजन आहेत की दोनकडे? तर दोनकडे, कारण दोनकडे एकही हायड्रोजन नाही. म्हणजे काय होईल? इथे 2 नंबरच्या पोझिशनला लागेल माझा OH आणि इकडे काय लागेल? माझा हायड्रोजन. आधीचा जो हायड्रोजन होता तो असणारच आहे. हा ब्ल्यू कलरचा आधीचा हायड्रोजन तो आहेच, पण हा ऑरेंज कलरचा जो परत येऊन इथे लागेल तो H बनेल, त्याच्या साईडला OH बनेल. याचा अर्थ नीट लक्षात येते का? बघा, डबल बॉन्ड तोडून त्याच्या आजूबाजूला आपण HOH लावतोय. डबल बॉन्ड तोडून आपण आजूबाजूला HOH लावतोय. फक्त OH कुठे लावायचं हे आपल्याला मार्कोनिकॉफ सांगतो. जिथे OH लागलाय त्याच्या दुसऱ्या कार्बनला काय लावतो आपण? हायड्रोजन. चला, हा पोर्शन लास्ट. परत काय आहे? 1 2 3 4 5 मेंबर, 1 2 3 4 5 मेंबर काढले. डबल बॉन्ड जिथे होती ती रफ केली, 1 2 पोझिशन दिलाय. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅक टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग हा कार्बन जो दिसतोय याने 1 2 3 बॉन्ड केले, याचा अर्थ याच्याकडे हायड्रोजन 1 आहे. या कार्बननी 1 2 3 बॉन्ड्स केले, याचा अर्थ याच्याकडे पण 1 हायड्रोजन आहे. चौथा बॉन्ड, दोन्हीकडे पण 1 1 हायड्रोजन आहे. कुठेही तुम्ही काय लावू शकताय? OH लावा. जिथे OH लावाल त्याच्या उलट्या बाजूला हायड्रोजन असेल. ऑलरेडी प्रेझेंट असणारा हायड्रोजन आहेच. ऑलरेडी प्रेझेंट असणारा जो ब्ल्यू कलर मध्ये हायड्रोजन तो आहेच, पण अजून एक येलो कलरचा तिथे हायड्रोजन लागला. जनरली प्रत्येक कार्बन 4च बॉन्ड बनवणार आहे. सो हायड्रोजन सोडून जे बॉन्ड असतात ते आपल्याला दाखवलेले असतात. हायड्रोजनचे बॉन्ड प्रत्येक वेळी असं दाखवत नाही. ठीक आहे? सो तुम्हाला याचं स्ट्रक्चर जर तुम्ही कोणत्या बुक मध्ये बघितलं तर हे असं दिसेल. सिम्पली फक्त काय दाखवतील की OH- कुठल्या तरी एका डबल बॉन्डेड कार्बनला लागलाय, डबल बॉन्ड तिथून गायब झाली आहे आणि हायड्रोजन इथे ऍड झालाय, पण दाखवला जात नाही, तो आपण समजून घ्यायचा असतो. ठीक आहे? चला बघा, तुमचे आणि माझे आन्सर्स एकदम करेक्ट आलेत का? तुम्हीही असंच केलेलं का? चेक करा एकदा आणि स्क्रीनशॉट करा सगळ्या आन्सर्सचा. आता मला डेफिनेटली माहिती आहे की मी तुम्हाला कोणतीही अल्कीन दिली, त्याच्यावरती तुम्ही ऍसिड आणि वॉटर बघितलं तर त्याचा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ अल्कोहोल बनवाल. येस? सो रिॲक्शन्स तर आपल्याला सॉल्व्ह होतील, प्रॉडक्ट काय आहे हे आपल्याला काढता येईल, पण याची मेकॅनिझम पण जाणून घेणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नाव काय होतं? ऍसिड कॅटलाइज्ड. ऍसिड वी हॅव युज्ड इट ॲज अ कॅटलिस्ट. सो ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन म्हटलेलं. मग ऍसिडचं काम मी कुठे दाखवलं का? मगाचपासून वॉटर मॉलिक्यूल कसा ऍड होतोय H+ आणि OH- अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ हे तुम्हाला कळालं, बट या ऍसिडचं काहीतरी काम आहे. एक्झॅक्टली मेकॅनिझम काय होते ती बघा. जर विचारली तर आहे असंच आन्सर लिहायचं. मेथड 1, अल्कीनचा अल्कोहोल युजिंग ऍसिड अँड वॉटर. दिस रिॲक्शन प्रोसीड्स वाया मार्कोनिकॉफ. याच्या 3 स्टेप्स आहेत. त्या 3 स्टेप्सच्या आधी एक स्टेप आहे ती टेक्स्टबुक मध्ये दिलेली नाहीये, ती एकदा बघा. कोण कोण आहे आपल्याकडे? वॉटर आहे ना, H2O, आणि ऑक्सिजनवर असतात 2 लोन पेअर्स. ऑक्सिजनने 2 बॉन्ड आणि 2 लोन पेअर असतात. परत कोण टाकलं तुम्ही याच्यामध्ये? ऍसिड. ऍसिड म्हणजेच काय? H2SO4, किंवा ऍसिडला जनरली काय म्हणतात? H+ नी डिनोट करतात. बघा का,
कोणता ऍसिड आहे आपल्याकडे? H2SO4. बघा हेच आहे का? H2SO4. सो H2SO4 चं हे स्ट्रक्चर आहे. कसं डिसोसिएट करेल हे? H+ आणि हा पूर्ण पोर्शन निगेटिव्ह. सो यातला फक्त मला H+ लागतो कारण ऍसिडचं काम H+ डोनेट करायचं आहे. तो H+ मी इथे काढला. बाकीचा जो कोण आहे HSO4- किंवा OSO3H काही म्हणू शकताय निगेटिव्ह. OSO3H निगेटिव्ह पोर्शन तिकडेच ठेवला. इथे तुमच्या वॉटरवरती या ऍसिडची नेमकी काय रिॲक्शन होते बघा. लोन पेअर म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो आणि H+ हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी बॉन्डिंग होत असणार. तर ऑलवेज निगेटिव्हली चार्ज लोन पेअर अटॅक्स ऑन द पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज. मग काय झालं तयार इथे आपल्या? एक H, ऑक्सिजन, अजून एक H, हायड्रोजन आला. एकच लोन पेअर राहिली आता ही वाली, कारण दुसऱ्या लोन पेअरनी या हायड्रोजनला आपले इलेक्ट्रॉन्स डोनेट केले आणि हा बॉन्ड बनवला इथे. बरोबर आहे का? लोन पेअर म्हणजे अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मध्ये आहेत का? नाही, म्हणून लोन पेअर म्हटलं. पण यांनी या हायड्रोजन सोबत बॉन्ड केला आणि ते बॉन्डेड झाले. आता बॉन्डेड झाले म्हणून लोन पेअर किती? एकच. आणि ऑक्सिजन वरती नेहमी 2 लोन पेअर असायला पाहिजे. जर एखादी लोन पेअर बॉन्डिंग मध्ये गेली याचा अर्थ ऑक्सिजनवर आला पॉझिटिव्ह चार्ज, है ना? इथे इलेक्ट्रॉन्स होते. जर इलेक्ट्रॉन्स नसतील तर ऑक्सिजनवर चार्ज येईल पॉझिटिव्ह. आणि ह्याच स्पीसीजला काय म्हटलं आपण? 1, 2, 3 दॅट इज 3 हायड्रोजन्स, 1 ऑक्सिजन आणि त्याच्यावर आहे पॉझिटिव्ह चार्ज. H3O+ म्हणतो. आता एक काम करा, ही जी स्टेप आहे पहिल्यांदा H3O+ आला कुठून हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये. यानंतर त्या 3 स्टेप आहेत. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 3 च्या एंडला आपल्याला अल्कोहोल मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आधी याचा स्क्रीनशॉट करा. जी काही स्टेप 1 आहे, मला जागा लागेल, मग आपण 1, 2, 3 स्टेप्स निवांत बघूया. एकदा याचा स्क्रीनशॉट करा. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन जे काही लिहिलेलं फक्त एका कोपऱ्यात आणून ठेवलं जागा पाहिजे म्हणून. आय टोल्ड यू हा H3O+ कसा तयार झाला? वॉटर मॉलिक्यूल ऍसिड मधला H+ घेतो, H3O+ तयार करतो. मेकॅनिझम 3 स्टेपची आहे. त्यातली फर्स्ट स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन बनतो म्हणजे काय? आता तुम्ही तुमचा रिएक्टंट घेणार स्टेप 1 मध्ये. दॅट इज रिएक्टंट कोण आहे? कोणतीही अल्किन. कोणीही 2 कार्बन आहेत म्हणून इथिन. इथिन वरती कोणाची रिएक्शन होते? जो तुम्ही H3O+ बनवलाय त्याची रिएक्शन होते. काय होणार बघा? डबल बॉन्ड अटॅक करतोय या हायड्रोजनवर. डबल बॉन्ड अटॅक करतोय या हायड्रोजनवर. डबल बॉन्ड म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्सना काय पाहिजेलाय? हा H+ पाहिजेलाय. या इलेक्ट्रॉन्सला म्हणजेच निगेटिव्ह चार्जला हा H+ पाहिजेलाय. म्हणजे H घेऊन येणार आणि हिथले इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होणार. जर या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स इकडे मी शिफ्ट करत असेल तर पॉझिटिव्ह आणि हे इलेक्ट्रॉन न्यूट्रल होईल का? आणि न्यूट्रल होऊन हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल बनेल का? आहे तसा? येस. मग काय बनणार बघा? तुमची अल्किन होती CH2, डबल बॉन्ड होता पण त्यातला आता फक्त सिंगल बॉन्ड राहिला. हा बॉन्ड तुमच्या हायड्रोजनला आणायला गेलाय. हा CH2 आणि कोण आलं? एक हायड्रोजन आला खाली. कोण आलं? फक्त एक हायड्रोजन आला. CH2 होता, CH3 झालाय तो. पण बॉन्ड तुटली. जर बॉन्ड तुटली असेल तर याच्यावरती प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज तयार व्हायला पाहिजे. प्लस तुमचा वॉटर मॉलिक्यूल बाहेर आहे तसा. कुठून आला हा वॉटर मॉलिक्यूल? हा वाला H2O तो मी बाहेर काढलाय. CH2 डबल बॉन्ड तुटली. CH2 हा H इथे आला. काय झालं बघा? ते CH2H म्हणजे CH3. पण हे इलेक्ट्रॉन्स गेले. इलेक्ट्रॉन्स गेले असतील तर या कार्बनवर यायला पाहिजे पॉझिटिव्ह चार्ज
and that is nothing but carbocation. That is nothing but कार्बोकॅटायन. मग पहिल्या स्टेप मध्ये काय झालं लक्षात आलं? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन कसा झाला? अल्कीन आहे, H3O+ आहे, डबल बॉन्डने H+ घेतला, CH2 सिंगल बॉन्ड CH3 झाला आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज वॉटर मॉलिक्यूल आहे तसा बाहेर. स्टेप 2. स्टेप 2 चं नाव आहे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइलचा तो सिम्बॉल आहे. कोणावर? कार्बोकॅटायन आहे. या स्टेप मध्ये फायनली कार्बोकॅटायन भेटलाय, म्हणजे सेकंड स्टेपचा स्टार्ट तुम्ही इथून करणार. दॅट इज आपला कार्बोकॅटायन CH2 CH3 आणि हा आपला कार्बोकॅटायन आहे. प्लस कोण आहे आपल्याकडे? वॉटर मॉलिक्यूल आहे OHH. आणि वॉटर मॉलिक्यूल म्हणजे ऑक्सिजनवर 2 लोन पेर. वॉटर मॉलिक्युल्स म्हणजेच ऑक्सिजनवर 2 लोन पेर. इथे बघा H3O+ जो असतो त्याच्यावरती 1 लोन पेर असते. लोन पेर काय प्रत्येक वेळी दाखवत नाही, म्हणजे इथे 1 लोन पेर आहे आणि परत हे इलेक्ट्रॉन चालते, म्हणजे 2 लोन पेर. वॉटर मॉलिक्यूल दिसलं की 2 लोन पेर असतातच. परत काय होणार? हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हे लोन पेर अट्रॅक्ट करू शकतात एकमेकांना. हा पॉझिटिव्ह चार्ज आणि ही लोन पेर, याचाच अर्थ तुमचा वॉटर मॉलिक्यूल तुमचा न्यूक्लिओफाइल. वॉटर मॉलिक्यूलला काय म्हटलं? न्यूक्लिओफाइल. म्हणजे काय? न्यूक्लियस लव्हिंग स्पीसीज. न्यूक्लिओफाइल म्हणजेच न्यूक्लियस लव्हिंग स्पीसीज. कारण याच्यावरती आहे इलेक्ट्रॉन्स. याच्यावरती काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. मग याला काय आवडणार? पॉझिटिव्ह चार्ज. याला काय आवडणार? पॉझिटिव्ह चार्ज. काय बनेल सांगा बरं? काय बनेल? CH2, याला सिंगल बॉन्ड CH3 आहे तसं CH2 CH3, फक्त या प्लस चार्जच्या ठिकाणी येऊन लागेल तुमचा वॉटर OHH. ज्या ठिकाणी ऑक्सिजन 3 बॉन्ड बनवतोय लक्षात ठेवा तिथे एक पॉझिटिव्ह चार्ज असणार. ज्या ठिकाणी ऑक्सिजन 3 बॉन्ड बनवतोय 1 2 3 पॉझिटिव्ह चार्ज असतो. ऑक्सिजन 3 बॉन्ड बनवतोय 1 2 3 पॉझिटिव्ह चार्ज असतो. ऑक्सिजन 3 बॉन्ड बनवतोय 1 2 3 पॉझिटिव्ह चार्ज असणार. आणि ऑक्सिजन जेव्हा 2च बॉन्ड बनवतो जसं वॉटर मध्ये, तेव्हा त्याच्याकडे 2 लोन पेर असतात. बघा वॉटर मध्ये 2 बॉन्ड पेर 2 लोन पेर, असंही ते स्ट्रक्चर लक्षात ठेवू शकताय. आता परत काय होणार आहे आपल्या स्टेप 3 मध्ये डिप्रोटोनेशन. डी म्हणजे काय? रिमूव्हल. डी म्हणजे रिमूव्ह. प्रोटॉनला काढायचंय. प्रोटॉन म्हणजे काय? H+, म्हणजे रिमूव्ह H+. कोणाच्यातून काढणार? कोण आहे तिकडे फायनली आपल्याला? CH2. खाली कोण लागलाय? असं OH. इकडे कोण लागलाय? CH3. आणि या ऑक्सिजन वरती दिलाय पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे का? बरोबर आहे का? शेवटी जो इथे बनलाय तो इथे मी पहिल्यांदा आणला. स्टेप 3 चा स्टार्ट इथून होणार. डिप्रोटोनेशन करायचंय म्हणजे प्रोटॉनला बाहेर काढायचंय, H+ ला बाहेर काढायचंय. प्रोटॉन म्हणजे H+. कसं काढायला सांगितलं? हा बघा, हा दिसतोय हायड्रोजन. या हायड्रोजनला बाहेर काढायचं, पण बिना इलेक्ट्रॉनचं काढायचं. बिना इलेक्ट्रॉन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स नसतील तर चार्ज कुठला असणार? पॉझिटिव्ह. सो हायड्रोजनला बाहेर काढा, पण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे या ऑक्सिजनला डोनेट करून जायचे. म्हणजे काय झालं बघा, CH2. इकडे कोण आहे? CH3. खाली कोण आहे? ऑक्सिजन. आणि एकच हायड्रोजन, कारण दुसरा हायड्रोजन बाहेर काढलाय. हा वाला जो हायड्रोजन आहे तो बाहेर गेलाय. रिमूव्ह H+. आणि बघा हे इलेक्ट्रॉन्स इथे आले म्हणजे कुणाच्या रूपी आले? ते लोन पेर. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? लोन पेर. आणि जस्ट म्हटलेलं
ऑक्सिजन जेव्हा 2 बॉन्ड्स बनवतो त्याच्याकडे 2 लोन पेअर असतात. नीट बघितलं तर कळेल, हा तर आपला CH3 CH2 OH आहे. 1 2 किंवा नंबरिंग इकडून द्या. 1 2 दॅट इज इथेनॉल. दॅट इज इथेनॉल बनला. कोणापासून? इथिन पासून. इथिन पासून इथेनॉल बनला. फर्स्ट स्टेप मध्ये, ऍक्च्युअल फर्स्ट स्टेपच्या आधी पण स्टेप होते, म्हणजे H3O+ चं फॉर्मेशन. H3O+ बनला की निगेटिव्ह चार्ज आपल्या हायड्रोजनला घेऊन येतो. बॉन्ड काय करते? हायड्रोजनला घेऊन येते. CH2 सिंगल बॉन्ड CH3 बनतो. पण इथे कार्बोकॅटायन. सो फर्स्ट स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. हा कार्बोकॅटायन बनला की परत काय होणार? आपला न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल म्हणजे कोण? वॉटर. वॉटर अटॅक करणार कार्बोकॅटायनवर. वॉटरनी कार्बोकॅटायनवर अटॅक केला. वॉटर मॉलिक्यूल इथे आहे तसं जॉईन झाला, H2O. पण ऑक्सिजनने 3 बॉन्ड केले की पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा. त्यानंतर डिप्रोटोनेशन. हा मला हायड्रोजन काढून टाकायला पाहिजे, कारण हा हायड्रोजन काढला तरच अल्कोहोल बनेल, म्हणून नाव दिलं डिप्रोटोनेशन. अँड फायनली अशी एवढी मेकॅनिझम करून आपला प्रोडक्ट तयार होतो, ज्याला आपण म्हटलं प्रोडक्ट अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. कळालं? काय काय केले? इतक्या स्टेप्स झाले त्याच्या मेकॅनिझम मध्ये. पण तुम्हाला तर काही हे करायचंच नाहीये. तुम्हाला जेव्हा एखादी रिॲक्शन देतील तेव्हा तुम्ही तुमचा डायरेक्ट प्रोडक्ट काढणार आहे. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट अटॅक टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आणि तुमचा प्रोडक्ट बनला. पण ही मेकॅनिझम असते, एक्झामला विचारली तर लिहिता आली पाहिजे. एकदा स्क्रीनशॉट करा. या पूर्ण पार्ट मध्ये आपण काय बघतोय? अल्किनचं अल्कोहोल करणं. अल्किनचं अल्कोहोल करणं. 2 मेथड होत्या. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन पूर्ण कंप्लीट झाली. डायरेक्ट प्रोडक्ट कसा काढायचा युजिंग मार्कोनिकॉफ ते पण सांगितलं, मेकॅनिझम पण सांगितली. आता बघूया आपली मेथड 2. नाव आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. अल्किनचा अल्कोहोलच कन्वर्ट करायचं आहे, बट रिएजंट दुसरा वापरायचा. रिएजंट कोण आहे? डायबोरेन. कोण आहे? डायबोरेन. डायबोरेन म्हणजे B2H6. B2H6 यालाच आपण कसं लिहितोय? BH3 चा ट्वाइस. कळालं असेल, 2 B आहेत, 6 हायड्रोजन आहेत. B2H6 ला कसं लिहिलंय? फक्त BH3 चा ट्वाइस. ऑक्सिडेशन आहे म्हणून कोण टाकलं? परऑक्साइड. ऑक्सिडेशन आहे म्हणून कोण टाकले आपण? H2O2, नथिंग बट हायड्रोजन परऑक्साइड. ही मेकॅनिझम. परऑक्साइड आलं तर काय होतं? अँटी मार्कोनिकॉफ. माहिती आपण बघितलं लास्ट चॅप्टर मध्ये. परऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये अँटी मार्कोनिकॉफ होत असतं. मग मला सांगा, CH2 डबल बॉन्ड CH2 याच्यामध्ये मी काय टाकू? बोरेन, डायबोरेन, B2H6. कसंही लिहू शकते. BH3 चा ट्वाइस किंवा B2H6 लिहू शकते इन प्रेझेन्स ऑफ H2O2. अशी एक रिॲक्शन दिली आहे. आणि इथं पण सेम करते. CH2 डबल बॉन्ड CH2. फक्त मेकॅनिझम कोणती वापरली इथे मी? कन्सिडर H2SO4 म्हणजेच H+ इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. काय प्रोडक्ट बनेल? सेम असतील दोघांकडे की डिफरंट? इथं काय करताय? H+ OH-. Negative part of reagent will go to that carbon which has less number of hydrogen. दोघांकडे पण 2-2 आहे, सेम आहे, म्हणून मी म्हटलेलं कुठेही न्या, काही फरक नाही. CH3 CH2 OH हा प्रोडक्ट बनेल तुमचा. इथेनॉल. इथेनॉल इथं काय बनणार? सेम CH3 CH2 OH. इथेनॉल. कारण असं का झालं? कारण both the alkenes are same and symmetric. मेन काय आहे? सिमेट्रिक अल्किन आहे. सिमेट्रिक आता सांगायला नाही लागलं पाहिजे काय आहे. सिमेट्रिक म्हणजे काय? डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला सेम ग्रुप असतील तर काय मार्कोनिकॉफ आणि काय अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट तर सेमच येणार आहे, कारण दोन्ही साइडला कार्बन सेम सेम आहे, 2-2 आहे. मग फरक कुठे पडतो? बघा, CH3 CH डबल बॉन्ड
CH2 ही अल्कीन अनसिमेट्रिक आहे. डबल बॉन्डच्या या साईडला 2 कार्बन आहेत, डबल बॉन्डच्या या साईडला एकच कार्बन आहे, हेन्स ही झाली आपली अनसिमेट्रिक. आता याच्यामध्ये जर आपण H+ आणि वॉटर टाकलं, दॅट इज ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन, तर तुम्ही म्हणणार H+ OH- निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू, इकडे 1 म्हणा पाहिजे तर इकडे 2 म्हणा. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, आणि प्रोडक्ट काय लिहाल, CH3 CH, खाली लिहिणार आपण OH आणि या साईडला CH3. बरोबर आहे का? डबल बॉन्ड तुटली, इथं OH इथे H, म्हणजे काय भेटला प्रोडक्ट मला, प्रोपॅन टू ऑल. तीच रिॲक्शन मी इथं करतेय, सेम रिॲक्शन मी इथं करतेय. रिॲक्टंट कोण घेतलाय, प्रोपेन, CH3 CH डबल बॉन्ड CH2. प्रोपेन आहे, प्रोपीन. काय आहे हा, प्रोपीन. प्रोप 1 इन म्हटलं तरी चालेल. फक्त आता इथे काय टाकतोय आपण, डायबोरेन, BH3 चा ट्वाइस इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड. काय होणार आहे इथे, अँटी मार्कोनिकॉफ, म्हणजेच OH- लावणार आहे तुम्ही, पण फक्त लावणार कसं, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. अँटी मार्कोनिकॉफ म्हणजे काय, निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनकडे जातो जिकडे जास्त हायड्रोजन आहेत. प्रोडक्ट काय बनवाल, CH3 CH2 CH2 OH, म्हणजे काय बनतोय, प्रोपॅन 1 ऑल, आणि इथे बनतोय प्रोपॅन 2 ऑल. मेजर प्रोडक्ट, मार्कोनिकॉफचा मेजर असतो प्रोपॅन 2 ऑल, अँटी मार्कोनिकॉफचा मेजर असतो प्रोपॅन 1 ऑल. क्लिअर आहे? एरो वरती बघायचं काय आहे आणि मगच प्रोडक्ट लिहायचा. गॉट इट? प्रोडक्ट कसा बनवायचा कळालंय का तुम्हाला? येस. आता बघा, मी जेव्हा तुम्हाला याची जनरल रिॲक्शन दिलेली तेव्हा मी सांगितलेलं 6 अल्कीन घ्यावे लागतात आणि 3 अल्कोहोल बनतात त्यापासून. मग तुम्ही इथे करू शकताय असं 6 3, वेगळ्या चॉकनी करू, 6 3. ठीक आहे. पण तुम्हाला बोर्डच्या पेपर मध्ये हे असं विचारत नाहीत किती अल्कीन किती अल्कोहोल, बट तरी पण फॉर इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असू दे. मेथड 2 ची मेकॅनिझम आपल्या सिलेबस मध्ये नाहीये, त्यामुळे इथे नाही शिकवत. डायबोरेन पासून ऑक्सिडेशन करून अल्कोहोल कसा बनला ही आपल्याला मेकॅनिझम नाहीये. पण तुम्हाला प्रोडक्ट कसा बनवायचा कळालं का? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट अशा कार्बनकडे न्यायचा जिकडे मोर हायड्रोजन आहे, इथे कुठे नेला जिकडे लेस हायड्रोजन आहे. आपल्याला मोर डिग्री वाला प्रोडक्ट मार्कोनिकॉफ देतोय 2 डिग्री, आणि 1 डिग्री वाला प्रोडक्ट अँटी मार्कोनिकॉफ देतोय. गॉट इट? याचा बाय प्रोडक्ट पण लिहून घ्या. बाय प्रोडक्ट कुठे लिहू, इथेच लिहिते कारण सेम असणार आहे. याचा बाय प्रोडक्ट ओके, BOH थ्राइस बाय प्रोडक्ट आहे त्याचा. काही गरजेचं नाही, विचारलाच तर असावा माहिती. ठीक आहे. इथे आपला एंड होतोय रिॲक्शन सेकंड, म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्कीन. नेक्स्ट पार्ट मध्ये पण आपण अल्कोहोलच बनवायचा, पण कार्बोनिल कंपाऊंड्स पासून. हे कळालं असेल चांगल्या प्रकारे तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्ही लाईक नाही करत आहे व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लस बेल आयकॉन जो आहे तो क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन्स येत राहतील. थँक्यू सो मच.